हॅलो नमस्कार, मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। इथे मी चकलीसाठी साबुदाणा भिजत टाकते। 2-3 पाण्याने साबुदाणा चांगला स्वच्छ धुवून घेतला आणि त्यामध्ये पाणी ठेवून रात्रभर भिजत ठेवते। हा दुसऱ्या दिवशीचा दिवस होता। मी इथं पातेल्यामध्ये 4 किलो बटाटे शिजत टाकले होते चांगले स्वच्छ धुवून। मी 2 किलो साबुदाणा घेतला आणि साबुदाण्यासाठी मी 4 किलो बटाटे घेतले चकलीसाठी। बटाटे चांगले शिजले पण होते। आता ते थंड झाल्यावर मग सोलून घेते मी। बटाटे खाली उतरून यामधलं पाणी गरम पाणी मी काढून टाकलं आणि दुसरं थंड पाणी टाकलं पातेल्यामध्ये, म्हणजे बटाटे लवकर थंड होतील। इथे माझी एक साईडला नाश्त्याची पण तयारी चालू होती। नाश्त्यामध्ये मी आज डोसे बनवले होते। म्हटलं बटाट्याची भाजी पण बनवता येईल, बटाटे शिजत टाकले होते त्यामुळे मग मी डोसेच बनवले। बटाटे थंड झाल्यावर मी सोलायला घेतले ते। इथे आम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा नाश्ता पाणी करून घेतला, कारण वरती गेल्यावर उशीर झाला असता परत खाली येऊन नाश्ता करण्यासाठी, त्यामुळे आम्ही पहिलाच नाश्ता करून घेतला होता। अजून स्वयंपाकाची तयारी पण बाकी होती। असे पदार्थ बनवायचे म्हणजे स्वयंपाकाला जास्त उशीर होऊन जातो। स्वयंपाकाला उशीर झाला म्हणजे जेवणाला पण जास्त उशीर होऊन जातो, म्हणून पहिला नाश्ता पाणी करून घेतला होता। बाकीची कामे सगळे मी आवरून घेतली होती, धुणं वगैरे 8 वाजेपर्यंत। फक्त आता चकल्या आणि स्वयंपाक तेवढा बाकी होता माझा। इथे आम्ही सगळे बटाटे घेऊन हॉलमध्ये बसलो। खाली बसून करायला घेतलं, कारण उभे राहून खूप बटाटे होते। मग म्हटलं खालीच बसून करू। मी इथं थोडीशी आदू सोलायला मदत करत होती, मी इकडं किसण्याचं काम करत होते। इथे मी बटाटे किसूनच घेते, म्हणजे चकलीसाठी जास्त त्रास होत नाही चकली पाडताना। सगळे बटाटे सोलून किसून झाले होते। मग मी मोठ्या पातेल्यामध्ये खाली तेल टाकलं, साबुदाणा खाली लागू नये म्हणून थोडंसं किंचित टाकलं, जास्त पण नाही। आता या पातेल्याने मी इथं 3 पातेले पाणी टाकलं। सगळं पण नाही वापरणार, थोडंसंच वापरेल, जसं पाहिजे तसं, पण गरम करून घेते मी पहिला। पाण्याला उकळी येते तोपर्यंत मी बटाटा आणि साबुदाणा चांगला मिक्स करून घेतला मळून। पाण्यामध्ये मी चवीनुसार मीठ पण टाकून घेतलं आणि झाकण ठेवून थोडी उकळी येऊन दिली अजून। त्यानंतर मी मिक्सरला 4-5 सुक्या मिरच्या पण वाटून घेतल्या, त्या पण पाण्यामध्ये टाकून दिल्या आणि झाकण ठेवून दिलं, कारण या मिरच्यांचा लगेच ठसका होतो। या पाण्याला चांगली उकळी पण आली होती। मग यामधलं मी 1 पातेलभर पाणी काढून घेतलं साईडला, लागलं तर वापरणार होते। आता यामध्ये मी कालवलेलं साबुदाणा आणि बटाटा थोडं थोडं टाकून मिक्स करून घेते।
सगळा साबुदाणा टाकल्यानंतर मग मी इथे माझ्याकडं घोट्या घाट घ्यायचा, त्याने चांगलं मिक्स करून घेते. म्हणजे याने काही गाठी होत असतील तर त्या पण मोकळ्या होऊन जातात. या खिरीच्या अजिबात गाठी होत नाही खाली मिक्स करून घेतल्यामुळे, आणि हलवायला पण सोपं जातं या घोट्याने. इथे किचन ओटा पण जरा उंच आहे आणि त्याच्यात पातेलं पण उंच झालं, त्यामुळे हात खुडत होता. मी नंतर खुर्चीवरती उभं राहून मग घाट घेतला होता याचा. आणि मी जे पहिलं पाणी काढून ठेवलं होतं त्याची गरज पण नाही मला पडली, तेवढ्यामध्येच होऊन गेलं पूर्ण. नंतर मी घोटं ठेवून दिला आणि चमच्याने चांगलं हलवून घेत होते. इथं खीर झालीच होती आणि झाकण ठेवून अजून 5-10 मिनटं चांगली शिजून दिली. इथे बघू शकता खीर एकदम एकसारखी झाली, अजिबात त्या खीरीच्या गाठी पण नाही झाल्या, काहीच नाही. एकदम मस्त झाली होती खीर. नंतर झाकण ठेवून एका टोकरीमध्ये पातेलं ठेवून वरती जायचं होतं मला टेरेसवरती. पातेलं गरम होतं त्यामुळे मी टोकरीमध्ये ठेवलं. नंतर टेरेसवरती आलो आणि प्लास्टिकचा कागद चांगला स्वच्छ धुवून घेतला होता मी. तो आथरला खाली आणि बाजूने दगड पण ठेवले होते कारण हवा पण चालू होती. इथे बघू शकता तुम्ही मी कशाने चकल्या करते. प्लास्टिकची पिशवी घेतली होती मी रव्याची आणि तिला थोडीसं कैचीने कट केलं होतं. माझ्याकडे चकल्यांचा पण सोऱ्या होता, पण पिशवीची आयडिया मला जरा सोपी वाटली म्हणून मी पिशवीनेच केल्या. कारण एकच सोऱ्या असल्यामुळे जास्त टाईम लागला असता, या पिशवीने लवकर होऊन गेल्या चकल्या. इथे एका पिशवीमध्ये 10 ते 15 चकल्या व्हायच्या एक टायमाला आणि सोऱ्यामध्ये 3-4-5च चकल्या व्हायच्या, म्हणून मी पिशवीनेच केल्या. मग प्लास्टिकची रव्याची पिशवी जी असते ना तिने. या चकल्या बनवायला जाडच पिशवी पाहिजे कारण चटका बसतो गरम असताना, मग जाडच पिशवी पाहिजे त्याच्यासाठी. मी चकल्यांचा सोऱ्या पण घेऊन आली होती वरती, पण मी काही त्या सोऱ्याने केलंच नाही, पिशवीनेच करून टाकलं सगळं. वरती टेरेसवरती खूप ऊन होतं त्यामुळे मी ओढणी पांघरून घेतली होती. आदूला म्हटलं खाली जाऊ सावलीमध्ये, तर ती घरातून परत छत्री घेऊन आली वरती. तुम्हाला जर माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर लाईक शेअर नक्की करत जा आणि सबस्क्राईब पण करत जा. जर तुम्ही माझ्या चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिलं येऊन जाईल. आता हे वाळवणीचे पदार्थ 2 ते 3 दिवसामध्ये एकदम कडक चांगले वाळून जातात, कारण ऊन खूप कडक असतं आता ना, त्यामुळे जास्त दिवस पण नाही लागत. इथं आमचा पूर्ण कागद भरला होता. 2 किलो साबुदाणा आणि 4 किलो बटाटे, म्हणजे पूर्ण 6 किलो मध्ये पूर्ण कागद भरून गेला होता चकल्यांनी.
हा दुसऱ्या दिवशीचा दिवस होता. आम्ही परत चकल्या वाळायला टाकल्या होत्या, मस्त वाळल्या होत्या आणि इथं लगेच तळून पण बघितल्या मी, चांगल्या वाळल्या होत्या आणि फुलत पण होत्या खूप आणि अजिबात वातड कडक अजिबात नव्हते, एकदम खुसखुशीत चकल्या झाल्या होत्या. मला थोड्याच चकल्या तळायच्या होत्या, जास्त पण नव्हत्या तळायच्या, त्यामुळे मी कढईमध्ये पण तेल थोडंच घेतलं होतं. मस्त झालं चकल्या. तुम्ही पण नक्की करून बघा अशा पद्धतीने. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.